आगरी प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट प्रत्येक वर्षी वेगवेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ही एक स्पेशलिटी राहिलेली आहे. ज्या ज्या गटामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा जाते तिथे मात्र एक सुंदर मॅनेजमेंट पोहोचतं आणि ही आगरी प्रीमियर लीगची खासियत राहिलेली आहे. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, शरीरापासून दूर आणि ही गोलंदाजी तुमच्याकडे सातत्याने तुमच्याकडे एक निश्चित स्वरूपात व्हेरिएशन असायला हवेत. पहिले 3 चेंडू आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचे राहिले ज्यामध्ये वेग दिला होता. तदनंतर चौथ्या चेंडूचा खेळ फेकत असताना आकाश तरे यांनी मात्र बदल केला गोलंदाजीमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय डीप पॉइंटला चेस करतील. चेंडू थांबणं थोडंसं कठीण राहील परंतु मेहनतींची पराकाष्ठा भरपूर राहिली परंतु यश त्याला मिळालं नाही. फलंदाजाचा तिथे विजय झाला आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार बघायला मिळाला. 4 थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सकाळच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. संघमालक प्रथमेश यांनी भरपूर परिश्रम घेतले तिथे कारण जिंकायचं आहे. हे स्वप्न उराशी बाळगले. APL 8 मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवायचा आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रयत्न चांगले राहिले. षटक क्रमांक 1 चा खेळ अतिशय योग्य रीतीने संपला जिथे सावध रीतीने 2 फलंदाजांनी फलकावरती 7 धावा उभ्या केल्या. येणाऱ्या काळात आणखीन 5 षटकांचा खेळ बाकी असेल. ज्या पद्धतीने जय बजरंग बिरवाडी संघाच्या कर्णधारानं म्हटलं की 6 षटकांचा खेळ पूर्ण करत असताना आम्ही 60-65 धावा या मैदानाचा आढावा घेत करणार आहोत. येणाऱ्या काळात आणखीन बाकी तर आपण स्पष्ट करू शकत नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे ज्या पद्धतीनं आपण अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून या क्रिकेटला म्हटलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मिलिंद पाटील 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका बाजूला तुषार केणी यंग टॅलेंट, जयेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती स्टार आयकॉन खेळाडू, उमरोळीचा ब्रँड म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिले गेले या क्रिकेट पटलावरती आणि अर्थात सच्चा या नावानं खूप जास्त प्रेम मिळालं. तोच गोलंदाज जयेश, अगदी भरोशाचा गोलंदाज म्हणून कर्णधारांना देखील प्रथमतः त्यांच्याच मुखातून ते नाव आलं की जयेश सारखा आमच्याकडे एक महत्त्वाचा गोलंदाज आहे ज्याची सातत्यपूर्ण इकॉनॉमिकल गोलंदाजी आमच्या संघासाठी राहिलेली आहे आणि तोच सच्चा जयेश आपल्याला पाहायला मिळेल. आगरी प्रीमियर लीग 8वं वर्ष प्रत्येकासाठी हवीशी वाटणारी स्पर्धा. ज्या पद्धतीनं आपण या स्पर्धेची वाट बघत असतात आणि एकदा स्पर्धा डिक्लेअर झाली पुढच्या वर्षीची देखील स्पर्धा डिक्लेअर झाली की प्रत्येकाच्या मनामध्ये पुढच्या वर्षीचे वेध लागतात. आपण पाहू शकाल 8वं सीझन, 8व्या सीझन मधला आपण पाहतोय आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला पहिला मॅच. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आई एकविरा ग्रुप माकणे संघ. एका षटकाचा खेळ फेकून झाला ज्यामध्ये 7 धावा फलकावरती आल्या. दुसरं षटक ओव्हर द स्टंप्स. फुदरलेनचा बॉल होता. बॉलला खेळलाय समोरच्या दिशेनं आणि तिथे मात्र अगदी सोपा झेल धरती मातेला दान दिला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सोपा झेल होता. सच्चा निश्चित स्वरूपात थोडासा नाराजगी व्यक्त करतोय परंतु हरकत नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 8 जाऊन पाहायला मिळत आहेत. दोन्ही एंडकडनं अगदी जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर कमी स्पर्धा अशा असतात जिथे 2 एंडकडनं आपल्याला क्रिकेट खेळायला मिळतं आणि आगरी प्रीमियर लीग म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला अतिशय सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध खेळलेला स्ट्रोक. प्रयत्न इथे मात्र भरपूर चांगले राहिले. अगदी पडत्यात जडत्यात संघासाठी पुन्हा उभं राहायचं आहे कारण जिंकायचे आगरी प्रीमियर लीग. ज्यासाठी चाललेले परिश्रम क्षेत्ररक्षकांचे आपल्याला पाहायला मिळाले. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. फटका चांगला होता जिथे मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय संघमालक पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पडतायत. संघमालक ही भूमिका आहे, जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. जयेश पाटील एका बाजूला आपण पाहतोय मिलिंद पाटील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे सरसावतील, प्रोटेक्शन देतील, फेकी येईल तदवरती आपण पाहतायत. 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 13. 2 चेंडूंचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती 13 वरती जाऊन पोहोचतंय. विश नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातच आपण पाहतोय जबरदस्त राहिली. विश्वास पाटील आणि त्यांचे एंटायर सर्व साथी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि चेंडू निघून जाईल. मिलिंद पाटील यांच्या बॅटमधनं अतिशय सुंदर दिमागदार स्ट्रोक. APLचा 6.
थँक्यू सो मच. अतिशय चांगला फटका. जरी संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज असला हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे आणि ज्याचं उत्तर देत असताना मिलिंद पाटील. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता मोठ्या फटक्याचा. चेंडू मात्र आपण पाहतोय मिडॉनला, तिथे मात्र फिल्डर येतील आणि बघता बघता 2 धावा इथे देखील मिळतील. धावांची गती अगदी जलद गतीने आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावांचा ग्राफ वाढला, आलेख उंचावला आणि धावसंख्या फलकावरती अमरजी पाटील आम्हाला दर्शवतात की यस 21 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. चेंडूंचा खेळ झालाय 5, अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. आगरी प्रीमियर लीग अतिशय सुंदर. अक्षय पांडव सर, मनोज पाटील सरांचे आम्ही आभार मानू ज्या स्पर्धेमध्ये आजचा दिवस आम्हाला निमंत्रण दिलं आणि या आजच्या दिवसापुरता निश्चित स्वरूपात आणि एक निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आम्ही जोडू या स्पर्धेमध्ये. धावसंख्या फलकावरती 21 आहे आणि शेवटचा बॉल बाकी असेल. मिलिंद पाटील यांना आपण पाहतायत. चांगली फलंदाजी. 6 बॉल मध्ये ज्यांनी 13 धावा, कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं राहिलं, भागीदारी. यावेळेला अतिशय क्लास क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सीमा रेषा पलीकडे. आगरी प्रीमियर लीगचा चौकार. क्रिकेटाला आणले गती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची भीती. आज खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची भीती. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आजच्या दिवसातला पहिला मॅच बघताय जिथे आई एकविरा ग्रुप माकणे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूने राहिलं, परंतु दुसऱ्या षटकात फलंदाजी करणाऱ्या संघानं इथून स्पीडअप केलं. धावसंख्यांचा आलेख वाढवला. महत्वाचा गोलंदाज जयेश पाटील आणि प्लॅन ए वरती अगदी तडाखे बंद फलंदाजी केली. 18 धावा आल्या. आपण पाहतोय गणेश बिरवाडी यांच्या माध्यमातून जय बजरंग बिरवाडी या संघाला भरपूर शुभेच्छा आहेत. आपण पाहू शकाल गणेश MSCB मध्ये कार्यरत आहेत. निश्चित स्वरूपात पुण्याचं काम करत आहे. कुणाच्या घरामध्ये प्रकाश देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून जय बजरंग बिरवाडी या संघाला शुभेच्छा. धावसंख्या 25. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अतिशय चांगली गोलंदाजी. अँगल क्रिएट करून असताना आपण पाहतोय राऊंडी स्टंप्सनं उजव्या हाताचा फलंदाज तुषार किणी थोडासा शांत बघायला मिळाला आपल्याला, परंतु मिलिंद पाटील यांनी जबरदस्त खेळ स्वीकारत असताना कर्णधार स्वतः आकाश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्यांच्या स्पेल मधलं हे आपण दुसरं षटक पाहतायत, ज्यांचं कोट्यातलं हे दुसरं षटक महत्वाचं राहील कारण दुसऱ्या षटकात धावांचा आलेख वाढला गेला. बॅटची केड. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट जर लागतोय तर फलंदाजाला बाद होण्याची निश्चित स्वरूपात दाट शक्यता होती, परंतु अगदी जीवाचा आटापिटा करत सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावा. तिसरं षटक 26 धावा जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं या स्कोर कार्डनं जर आपण धावसंख्या पुढे नेली तर निश्चित स्वरूपात 68 धावा जे मात्र कर्णधारांना म्हटलं होतं ते आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिलिंद पाटील यांचा ऑन साइडला केलेला फटका. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावेल. बघता बघता सिंगल देखील मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात 27 वरती. आकाश तरे यांनी मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, ज्यांच्या विरोधात एक चौकार जरूर आला, परंतु 7च धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. तिसऱ्या चेंडूचा खेळ त्यांनी आतापर्यंत फेकला. पहिला बॉल डॉट आल्यानंतर आपण पाहतोय आता 2 चेंडू आणि 2 सिंगल देखील खर्च झालेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. शफल झाले होते अगदी ऑफस्टिकला, परंतु चेंडूची उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे मात्र पुन्हा एकदा लेग बाईटचे संकेत पंच देत असताना आशुतोष व्यवहारी सर, एका बाजूला अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचते. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आत. जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्यांचा जर विचार केला तर 28 धावा आणि आतापर्यंतची भागीदारी अत्यंत महत्वाची राहिली. क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. इथे कुठलाही एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकून देऊ शकत नाही. तुमची भागीदारी, तुमच्या 11 जणांचा व्यवस्थित मेळ, ह्या गोष्टी भरपूर मॅटर करतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अचूक पैकी आली. धावसंख्या सिंगलनं पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातला. 6 षटकांचं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. एक चांगला वेळ मिळतो फलंदाजांना. सुरुवातीचे 2 षटक आपण पाहतोय खेळपट्टीचा आढावा घेतल्यानंतर
उर्वरित 4 षटके तुमच्याकडे योग्य रीतीने फलंदाजी करण्यासाठी असतात. चेंडू पायावरती जाऊन पुन्हा एकदा आदळला, पंच दर्शवतील पुन्हा एकदा लेग बायचे संकेत. 3 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा स्पेल संपवत असताना आकाश तरे यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या. क्वालिटी गोलंदाजी. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 30 वरती जाऊन पोहोचली. तुर्ताच घेऊया छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत रहा आगरी प्रीमियर लीगचा 8 वर्षांचा एक जबरदस्त असा महासंग्राम. येस, थँक्यू. जी समोर गाडी उभी आहे, तीन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 30. आपण पाहताय 10 ची सरासरी राखली आणि तुषार किणी खेळतात 9 चेंडू आणि 9 धावेंवरती. तर एका बाजूला मिलिंद पाटील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी 9 चेंडूंमागे 19 धाव्यांचं योगदान दिलं. खऱ्या अर्थानं एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाले. मिलिंद पाटील एक्सपिरियन्स खेळाडू ज्यांनी जोखीम पत्कारली पहिल्या 3 षटकांमध्ये आणि धावांचा ग्राफ उंचवण्याचं काम केलं. तर तुषार किणी सिंगल डबलचा खेळ स्वीकारतात आणि मिलिंद पाटीलला जास्तीत जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला कसं आणता येईल हे आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकाल विश नेटवर्कच्या माध्यमातून फील्ड रिस्ट्रिक्शन देखील पाहायला मिळतं. अगदी जबरदस्त. कमी कार्यकाळात ज्यांनी मात्र आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये ठसा उमटवला, अर्थात विश नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल ओमकार यांचा आपण पाहतोय. वेगवान चेंडू यष्टीरक्षक देखील तिथे बीट झालेत आणि सिंगल मात्र इथे देखील मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 31 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरा दिवस या आगरी प्रीमियर लीगचा. अतिशय सुंदर असं क्रीडांगण, नूतन नगर माकणे सफाळेचं मात्र हे मैदान. 4 कॅमेऱ्यांची स्पर्धा आपण कव्हर करत असताना साहिल पाटील आम्हाला दर्शवतायत. पुढचा बॉल ऑन साइडला केला फटका. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. इनटू द गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा अत्यंत महत्वाचा चौकार. 4. मोहित दादा चांदी पवाला डॉन दादाचा ऐकटर, दादाचा ऐकटर, डॉन दादाचा ऐकटर. आगरी प्रीमियर लीगची स्पर्धा भरते पालघर जिल्ह्यावर, पालघर जिल्ह्यावर, पालघर जिल्ह्यावर. दादाच्या संघाची साऱ्यांना वाटते वागावं भीती, स्वप्नील दादाच्या संघाची साऱ्यांना वाटते वागावं भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती, असं खेळाडू असतील किती ना थँक्यू त्यांना. सो मच. स्वप्नील पाटील अर्थात डॉन यांच्यावरती, यांच्या संघावरती लिहिलं गेलेलं गाणं अजय गायकवाड कर्जतचा बुलंद आवाज यांच्या मधुर गळ्यानं आपण पाहतो हे सॉन्ग वाजलं गेलं, गाजलं गेलं. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4च्या खेळाला सुरुवात झाली. इथून स्लॉग हिटिंग बघायला मिळतं मिलिंद पाटील यांची आणि जबाबदारी घेतली त्यांनी संघावरची. 23 धाव्यांवरती खेळतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून मिड विकेटला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना इझिली डन. 2 धावा इथे देखील मिळतील. 37 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून आता एक विकेट महत्वाची आहे. विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची आहे. सच्चासारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे, परंतु प्लॅन ए अनसक्सेस राहिला. जिथे आपण पाहतोय त्याच्या विरोधात धावांचा अगदी डोंगर उभा केला, धावांचा दरोडा घातला फलंदाजांनी. पुढचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे देखील क्रिकेटचं अत्यंत महत्वाची भूमिका असते आणि मिलिंद पाटीलला तो खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या वेळेला चेंडू अगदी गुड लाईन पिचिंगला आहे त्यावेळेला शांत संयमानं सिंगल डबलचा खेळ स्वीकारला. जे चेंडू हाफ ट्रॅकरचे आहेत, ज्यांच्या रेंज मधले आहेत, त्या चेंडूवरती ज्यांनी आक्रमकता दाखवली आणि हे क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं. 39 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मध्ये आपण प्राचारणात ओमकार घरत यांना पाहिलं, ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. मिलिंद पाटील यांचा दबदबा या सकाळच्या सत्रामध्ये राहिलाय. यावेळेला अतिशय देखणा स्ट्रोक. अगदी आपण पाहू शकाल डीप कव्हरला प्रोटेक्शन देत असताना सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. मैदानाचं एकही कोपरा जिथे नाही मिलिंद पाटीलने फलंदाजी केली. मैदानाच्या चहू बाजूला जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40. 10-10 ची सरासरी इथून राखले म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू बाकी आतापर्यंत या षटकामध्ये. या वेळेला आपण पाहतोय मिलिंद पाटील
आणि तुषार केणीने देखील पार्टी जॉईन केलंय आणि आपण पाहू शकाल षटकार आलाय या षटक क्रमांक 4च्या शेवटच्या बॉलवरती. तुषार केणी सांगतो की मी देखील थांबणाऱ्यांमधला नाही, इथे माझ्या स्लॉट मधला चेंडू त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. देखना फटका ऑन साइडला फुल सक्सेसफुल वंडरफुल 6. सेहेचाळीस धावा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग राहिली मिलिंद पाटील आणि तुषार केणी. मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ हा सांघिक आहे, फाउंडेशन अगदी मजबूतीचं राहिलं. बॅटिंग करणारा टीम आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग बिरवाडी संघाचा. खऱ्या अर्थाने त्यांनी आपण पाहू शकाल आता गोलंदाजी ट्रॅकवरती सच्चाच आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रचारणात येतील. पहिल्या षटकामध्ये काय झालंय हे विसरत नाविन्यपूर्ण आता संघासाठी काय करावं लागेल ह्याची ही भूमिका तुमच्याकडे असायला हवी. पहिल्या षटकात जरूर धावा आल्या, परंतु तुमच्याकडे जी क्वालिटी आहे, तुमच्याकडे जी ॲबिलिटी आहे, संघाचे अगदी भरोसाचे गोलंदाज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, तर इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका. अदरवाईज 2 षटकांमध्ये आता हे फलंदाज थांबणाऱ्यांमधले नाही, कारण त्यांना पूर्णपणे खेळपट्टीचा एक चांगला आढावा आला आणि जणू काही त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल दिसतोय की काय. इझिली बॅटवरती कनेक्ट होतात, धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचली आणि आता 12 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. आगरी प्रीमियर लीगचे 8वं पर्व. 7 वर्षांमध्ये या स्पर्धेने भरपूर एक उंचाई गाठली या पालघर जिल्ह्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे 8वं पर्व अगदी जबरदस्त पद्धतीनं 3ऱ्या दिवसामध्ये आपण दाखल झालोय, ज्यामधला पहिलाच मॅच. ऑन साइडला पुन्हा एकदा मिलिंद पाटील यांच्यासाठी फुलर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि आपण पाहू शकाल षटकार आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्वतः दाखवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रयत्न चांगले राहिले साहिल यांचे. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 50 धावांची भागीदारी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग बिरवाडी. एकदा या 2 फलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांनी संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळ साकारला. टॉस हरला म्हणून क्रिकेटची मॅच हरत नाही हे स्वतः पुन्हा एकदा स्पष्ट केलं की बॅटिंग करत असताना आम्ही चांगली फलंदाजी करू शकता. एका बाजूला आपण पाहतोय 11 बॉलमध्ये 16 धाव्यांवरती तुषार केणी आणि एका बाजूला 14 बॉलमध्ये 34 वरती पुन्हा एकदा मिलिंद पाटील. इथे मात्र आपण पाहतोय मी म्हटल्याप्रमाणे स्लॉग मध्ये स्लॉग हिटिंग. समोर कोण आहे हे मला माहित नसून संघासाठी मला काय करायचं आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची. आला चौकार 4. तो झालाय त्याचा दिवाना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. 15 चेंडू 38 धावांची झंझावती खेळी. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिल पोहोचतील आणि बघता बघता आपण पाहू शकाल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. ना थका हू असं म्हणत आपण पाहतोय मिलिंद पाटील यांनी चांगला खेळ केला. प्रतीक शेळके यांच्याकडून प्रत्येक विकेट करिता जयेश यांच्याकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रतीक शेळके अर्थात विकी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. आजच्या दिवसातला शॉट ऑफ द डे. क्लास आणि फक्त क्लास. मिलिंद पाटील ब्रँडच्या माध्यमातून आलाय. ह्यूज 6. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना. थँक्यू सो मच. मिलिंद पाटील यांचे आता आपण पाहतोय प्रेक्षक दिवाने झालेत. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का? 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल उडवले. चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे प्रोटेक्शन आहे आणि काऊ कॉर्नर मिड विकेटला. इथे फलंदाज मिलिंद पाटील अतिशय चांगला खेळ करत असताना आता तंबूच्या आजला परत आहेत की मला 50 नको आहे, संघासाठी जास्तीत जास्त धावा मला कशा उभ्या करता येतील याच्याकडे त्यांनी निश्चित स्वरूपात पाहिलं आणि आता त्यांचा एक महत्त्वाच्या खेळाला इथे पूर्णविराम आला. 18 चेंडू आणि आपण पाहतोय 46 धावा ज्यांनी मात्र ठोकले आपल्या संघासाठी आणि धावफलकांची गती वाढवली. 64 वरती पहिला गडी बाद. मिलिंद पाटील यांना तंबूच्या आश्रयाला आपण परत जाताना पाहतोय. जबरदस्त क्रिकेट राहिलं. ऑन स्क्रीन मिलिंद पाटील ज्यांच्या बॅटमध्ये 3 षटकार 3 चौकार, स्ट्राईक रेट 255 पाहू शकाल. चांगलं क्रिकेट राहिलं.
टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत आणि आपण पाहतोय शाबासकी मिळते आणि चांगला खेळ राहिला. ज्यांनी जबरदस्त क्रिकेट पहिल्याच मॅच मध्ये आजच्या पहिल्याच दिवसात सुरुवात अगदी तडाखेबंद केली आणि आपण पाहतोय संघाला जय बजरंग बिरवाडी या संघाला एक सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय सागर कुडू यांना मैदानाच्या आतमध्ये येत असताना. सागर कुडू जर आपण पाहिले तर आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची या APL मध्ये वर्णी सातत्याने आपण पाहिली आणि तेच आता दाखल झालेत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भरपूर वेळ तुमच्याकडे सेट होण्यासाठी नसेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण दाखवलं. समोर मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत केतन टरे आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं 64 धावा 65 धावा माफ करा. 2 षटकांचा खेळ संपला जयेश पाटील यांचा, ज्यामध्ये 37 धावा जरूर आल्या आणि एक गडी त्यांनी मिळवून दिला, परंतु भरपूर उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया PK साऊंड्स यांचं एक सुमधुर गीत. वाघ आहे वाघ. DJ Rajesh in the mix. In the mix. In the mix. बऱ्याला बऱ्याला वाईटला वाईट आगरी कोलांची कॉलताई. बऱ्याला बऱ्याला वाईटला वाईट आगरी कोलांची कॉलताई. आगरी Thank you. कोलांची फिरू नका. हॅलो, आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल कोडू या स्पर्धेतला इकॉनॉमिकल गोलंदाज, ज्याने मात्र स्लॉग षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी कशी करावी 5ची इकॉनॉमी ज्याने राखली आतापर्यंत. नुकताच बहाडोली प्रीमियर लीग झाली ज्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी राहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याने म्हटलं देखील त्या बाईटमध्ये की हा खेळ माझ्या मी आगरी प्रीमियर लीगच्या संघासाठी देखील करीन आणि आतापर्यंत तो खेळ त्याचा राहिलेला आहे. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून सध्या साहिल कुडू ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सागर कुडू, एकाच गावातून बिलॉंग करत असताना बहाडोलीचा मात्र आपण पाहतोय हा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही आयकॉन खेळाडू म्हणून एकमेकांसमोर. पुढचा बॉल फटका खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे जरूर असतील आणि धावसंख्या जर आपण पाहतोय ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह मध्ये आपल्याला हा स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे आपण पाहू शकाल 2 धावा मिळतात आणि धावसंख्या 2 स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 67 धावा या धावफलकावरती आहेत. कर्णधारांना म्हटलं होतं त्या पद्धतीचा स्कोर कार्ड तर आता उभा केलाय. येणाऱ्या काळात गोलंदाजी देखील तेवढीच अचूक हाताळावी लागेल. पुढचा बॉल ऑन साईडला हा फटका खेळलाय अगदी अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. बघता बघता 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्या. 69 धावा. जबरदस्त क्रिकेट. जय बजरंग बिरवाडी. टॉस हरल्यानंतर फलंदाजी कशी करावी आणि ती सुरुवात महत्वाची होती आणि विकी शेळके यांच्याकडनं आपण पाहतायत गोलंदाज जयेशला सच्चाला 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे येते, जो विकेट मात्र त्याने मिळवला. 69 धावा. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये टार्गेट कितीचं सेट केले जाईल. 75-80 प्रेडिक्शन भरपूर होतील यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जरूर खाली आहेत आणि आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला एक झेल पुन्हा एकदा सुटला जातोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. APLचा 4. चैता पाकाच्या महिन्याला माझ्या आईचे कारल्याला. चैता पाकाच्या महिन्याला माझ्या आईचे कारल्याला. भक्त जमलन हो आरतीला या कारल्याच्या डोंगराला. भक्त जमलन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. साहिल कुडू यानं इथे देखील विकेट मिळवली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची पूरक साथ नाही. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय अगदी डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. 1 बाउन्स फील्ड होईल. तत्पूर्वी 2 धावा इथे देखील मिळतात. 75 या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर. 74 धावा होत्या रिहान सुपर किंग बहाडोलीच्या आणि तदनंतर जय बजरंग बिरवाडी आता तो रेकॉर्ड तोडीत स्वतःचं रेकॉर्ड इथे मात्र रचतायत. खऱ्या अर्थानं सीझन 8 मध्ये 75 धावा ठोकणारा पहिला संघ राहिला. जबरदस्त क्रिकेट राहिला. मिलिंद पाटील यांच्यामध्ये त्या सिंहाचा वाटा राहील. तुषार केणी देखील आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल अप ड्राईव्ह मध्ये हा फटका इंटू द गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू 1 बाउन्स फरार. सीमा रेषा पार. चौकार.
79 धावांचं तब्बल मोठं टार्गेट उभं केलं. येणाऱ्या काळात 80 धावा चेज होतील, डिफेंड होतील, अनेक प्रश्न असतील आणि ती सेकंड इनिंग देखील तेवढीच रंजक असेल, तेवढीच महत्त्वाची असेल. येणाऱ्या काळात ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु पुढील मॅचचा टॉस तत्पूर्वी होईल. एका बाजूला आपण पाहतोय संघ असेल यंगस्टार टेंभोडे आणि रिहान सुपर किंग बहाडोली. त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण तो टॉस घेणार आहोत आणि तदनंतर दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल. तीन टीम आपल्याला आज इथे मिळणार आहेत, ज्यांच्या नावासमोर क्यू हे अक्षर लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातली पहिली मॅच सुरू आहे. ज्या पहिल्या सत्रातल्या पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगला खेळ आपण सर्वांनीच पाहिला. पूर्वार्धामध्ये धावफलकावर 79 ही धावसंख्या उभी केली गेली आणि 80 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष ते इथे सेट केलंय. या स्पर्धेशी आपल्याशी जोडले गेलेले काही मान्यवर ज्यांचे क्षणचित्र, त्यांचे बॅनर्स तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवले जात आहेत, शो केले जात आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ करता उपस्थित राहिलेले सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब, विलासजी तरे साहेब, या सर्वांचे जी क्षणचित्र आहेत ती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. टॉस बॉक्स कडे जाऊया. दोन्ही कॅप्टन तिथे टॉस बॉक्स मध्ये जॉईन झाले. यस, थँक्यू सो मच. एका बाजूला आपण पाहतोय यंगस्टर टेंभोडे. किशोर वझे सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते आणि तत्पूर्वी आपण या इनिंग्स ब्रेकमध्ये हा महत्त्वाचा टॉस करणार आहोत. एका बाजूला रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला यंगस्टार टेंभोडे. किशोर वझे सर असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र टॉस होईल. यंगस्टर टेंभोडेचा मात्र कॉल असेल. रिहान सुपर किंग ऑल राईट. APLचा कॉल आणि या वेळेला आपण पाहतायत 2025. किशोर वझे सरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॉस जिंकलेत यंगस्टर टेंभोडे संघ. तुमचा निर्णय खूप महत्त्वाचा असेल. क्षेत्ररक्षण करताना पहिल्याच मॅच मध्ये अगदी सकाळच्या सत्रात धावांचा एक
झंझावती खेळी आपण पाहिली. मिलिंद पाटील यांची धावसंख्या पहिल्याच मॅच मध्ये भरपूर झाली. तुम्ही क्षेत्ररक्षण कराल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. जास्त वेळ न घेता आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. थँक्यू सो मच. जसं मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, व्हॉइस ऑफ वाडा अक्षय पांडव सरांचा मधुर आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. सोबत मनोज पाटील सुद्धा असतील, एक एक्सपिरियन्स समालोचक आहेत आणि जे आमच्या सोबत या डावामध्ये निश्चित जोडले जातील. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल सीमारेषेचा वेध घेईल, निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. एक दर्जेदार अप्रतिम अशा स्ट्रोकची अनुभूती. चौकार 4. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस तिथे बॅकलिपला खाली केलं, फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ज्या पद्धतीचा हा डाव आहे मनोज सर, इथे आक्रमकता जी दाखवली गेली पहिल्या बॉलवर अगदी योग्यतेने सुरुवात झाली आहे. नक्कीच, कारण खूप मोठं आव्हान आहे या स्पर्धेची. आतापर्यंतची सर्वात मोठी टोटल आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे साहिल कुडू एक हार्ट हिटर फलंदाज आहे, त्याला लवकर पाठवलेला आहे आज प्रफुल्ल पाटील यांच्या जोडीला. प्रफुल्लला तर थांबायचं माहीत नाही, सिंगल डबलला खूप कमी प्राधान्य देतोय प्रफुल्ल. तर दोघेही हार्ट हिटर आहेत, दोघांकडे क्षमता आहे, मोठे खेळाडू आहेत. ऑलमोस्टर बहाडोलीकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतात. दोघे सुद्धा आत्ताच बहाडोली प्रीमियर लीग झाली, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता साहिल कुडू. तर रणनीती चांगली आहे, परंतु एका बाजूने दीपेश हा सुद्धा अनुभवी गोलंदाज आहे. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, एक चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. एक सिंगल त्यावर जरूर अधोरेखित झाली आहे. अगदी चांगला उल्लेख केला, जो इन्फॉर्म आहे त्याला संधी दिली गेली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही सामन्याच्या अनुसार जर तुमच्या क्रमवारीमध्ये बदल कराल ना, तर मग तुमचा विजय तो सोपा होतो. इथे जर आपण पाहिलं, जर जो क्रमवारी मधला बदल आहे, साहिल कुडू इन्फॉर्म आहे हे त्यानं पहिल्या बॉलवर दाखवलंय. ज्या पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह त्याने खेळला, चौकार त्यावर त्याने अगदी योग्यतेनं मिळवला. 6 धावा दाफलकावर आहेत, 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस फक्त दिशा दिली, पॉइंटच्या जवळपास तिथे क्षेत्ररक्षक आहे संकल्प, ज्यानं जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल, ते आपल्याला इथे मिळत असताना पाहायला मिळते. 7 धावा दाफलकावर आहेत, 5 बॉलचा खेळ झालाय. अजूनही या ओव्हरचा शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. किमान 10 आपण विचार करतो जेव्हा 80चा पाठलाग होतो पहिल्या ओव्हरमध्ये. इथे या शेवटच्या बॉलवर तो चांगला स्ट्रोक येईल का, इथे मिस केलाय, थोडासा खाली राहिला आणि तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. चांगली स्टंपिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 47 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग मिलिंदने खेळली होती आणि ती 47 धावसंख्येची इनिंग खेळल्यानंतर इथे स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट मिळवण्याचा प्रयत्न आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जसा मगाशी उल्लेख झाला, 40+ खेळाडू आहे, मात्र 40+ जे खेळाडू आहेत ना, हे कुठेही मला आतापर्यंत रनिंग क्रिकेटपेक्षा कमी वाटले नाही. कारण खूप चांगलं क्रिकेट या 40+ न दिलंय. बहुधा मनोज पाटील मी सांगतो की रनिंग क्रिकेटवाल्याला 40+ ची गोलंदाजी खेळणं नेहमी कठीण जातं, कारण ते थोडेसे वेगळे बॉल असतात. किंवा आपण जुना जो काळ होता ना, एक प्रॉपर क्रिकेट व्हायचं तिथे, जिथे ऑफस्टम्पची लाईन पकडायची तर ऑफस्टम्पला टाकायचं. आता व्हेरिएशन्स खूप आहेत, मात्र ती जुनी लाईन जी आहे ती आजही कारगिर आहे, हे नक्की आहे. आणि ते आपण सातत्यानं क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलंय. नक्कीच मिलिंदकडे खूप क्षमता आहे, कारण मागचं 40+ आग्री प्रीमियर लीग झाली तेव्हा मी त्याच्यासोबत खेळलो. तो आमचा आयकॉन खेळाडू होता आणि खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. आणि नॉट आऊट तर सुरक्षित आहे घरामध्ये प्रफुल्ल पाटील. ही जमेची बाजू आई एकविरा अंकणेसाठी, कारण 2 खेळाडू मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला सलामीची जोडी आहे, परंतु हात खोलावे लागतील सर, कारण 1980चं टार्गेट आहे. तर आता उर्वरित 5 षटकं आहेत आणि 5 षटकांमध्ये 83 धावा करायच्या आहेत, त्यामुळे मोठे फटके खेळावे लागतील. सागर कुडूने सुद्धा स्वतःला मागे ठेवलं आणि मिलिंदला सलामीला पाठवलं. ती रणनीती त्याची आपण बघतोय तर सक्सेसफुल होताना बघायला मिळाली. त्याच अनुषंगाने आता पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, मोठे फटके खेळावे लागतील. निश्चित सागर कुडू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, पर्याय नाहीये ना तुम्हाला ही मॅच जिंकायची, तर आक्रमकता हा एकच पर्याय तुमच्या विरोधामध्ये आहे.
ऑफ्टमवरनं खाली राहिलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. इथे चेंडू निघत असताना आपल्याला पाहिलं मिळाला गोलंदाजीमध्ये आपलं प्रावीण्य, आपल्यामध्ये जी सप्त कलागुण आहेत त्यांना प्रदर्शित करण्याची एक नामी संधी तुम्हाला मिळाली आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मग त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. लोवर फुल टॉस ऑन साइडला फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा या सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. चांगला फटका होता यावेळेस फ्रंट ऑफ द स्क्वेअर, कारण क्षेत्ररक्षक मिड विकेट कडे होता. परंतु सिंगल डबल पेक्षा मोठे फटके खेळावे लागतील आता, कारण एका बाजूने आपण बघतोय थोडासा आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. सागर कुडूने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक सुद्धा योग्य रीतीने हाताळलं दीपेशने. कालच्या दिवसापासून आपण बघतोय दीपेशने काय गोलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा केली. सागर काल महागडा ठरला होता, परंतु इथे 2 चेंडू आणि 2 धावा. सागर कुडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे थोडंसं पावलांचं माप चुकलेलं असावं बहुधा, किंवा डोक्यामध्ये माजलेलं विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा. संतोष गावर जोडले गेलेत. अगदी चांगलं समालोचन मनोज भाऊ यांच्या माध्यमातून होतंय. हे त्यांच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून येत आहे. कमेंट्स खूप महत्वाच्या आहेत. ज्या कमेंट्स मी म्हणतो पॉझिटिव्ह असाव्या, ज्या खेळाडूबद्दल असाव्या, आयोजकांबद्दल असाव्या, कोणाबद्दलही असाव्या, मात्र त्या पॉझिटिव्ह असाव्या. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मनोज भाऊ सध्याच्या जर आपण स्थिती पाहिली ना, तर लोक थोडंसं डिवचण्याचं काम करत आहेत. कमेंटच्या माध्यमातून डिवचतायत किंवा मग चुकीचं भाष्य केलं जात आहे. ते करू नये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्र खाली निवडलंय. मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय, त्यामुळे लॉंग ऑफ मधनं बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल 4. एक चांगला स्ट्रोक. मगाशी ज्याबद्दल आपण म्हटलं की ग्रामीण भागात जे खेळाडू खेळतात त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, मात्र ते कुणीही करू नये असं मी म्हणतो. त्याचं कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट एकमात्र असं फॉर्मॅट आहे ना मनोज भाऊ, जिथे पैशाकडे पाहिलं जात नाही, जिथे आपला नोकरी, कामधंदा, व्यवसाय, घरचे सर्वांना सांभाळून रोजचा अर्धा तास मैदानात देणं आणि आठवड्यातल्या सुट्टीच्या वारी क्रिकेट खेळणं, किंवा मग कामावर काहीतरी कारण देऊन मैदानात येणं, हे ग्रामीण क्रिकेटचं सातत्याचं चित्र आहे. त्यामुळे या खेळाडूंना तुम्ही त्यांच्याकडनं खूप जास्त अपेक्षा कराल असं मी कुणालाही म्हणत नाही. कारण सर्व सांभाळून हे जेवढा वेळ मिळतात त्यामध्ये प्रॅक्टिस करतात आणि मग मैदानामध्ये येतात. ते वेळ देतात, हेच खूप आहे. नक्कीच, कारण खूप खेळाडू या आगरी प्रीमियर लीग मध्ये असे आहेत की जे आपला जॉब सांभाळून 1 महिना अगोदर सुट्ट्यांचं फॉर्म भरून ते इथे खेळतात. त्यामुळे त्यांचा जॉब सांभाळून, त्यांची नोकरी सांभाळून, कोणी आपलं घर सांभाळतंय, कोणी शेती सांभाळतंय, ह्या सगळ्या कामधंद्यातून बाजूला येऊन ते जर आपला वेळ इथे देत आहेत तर त्यांना डिवचण्याचं काम करू नका. त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना पुढे नेण्याचं काम करा. तुमची एक पॉझिटिव्ह कमेंट त्यांच्यासाठी खूप काही सांगून जाईल. निश्चित याच पॉझिटिव्ह कमेंट्स ज्या गरजेच्या आहेत. युट्यूबच्या आम्ही प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करतो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा दाफलकावर आहेत. विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं 4 ओव्हर शिल्लक आहेत. मात्र या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला जवळपास 65 धावा या राफलकावर जोडायच्या आहेत. आणि 65 धावा म्हणजे एकेरी दुहेरीने भागणार नाही. इथे मनोज भाऊ खूप चांगली फलंदाजी, विध्वंसकता आणि विस्फोटकता आपण ज्याला म्हणतो ना, जे रौद्र रूप म्हणतो, ते एका फलंदाजाला मैदानातनं जरूर दाखवावं लागेल. एक फलंदाजाची इनिंग जर 40+ ची राहिली तर या मॅचचा रिझल्ट अनपेक्षित लागू शकतो. एक सांगायचं झालं तर या दोघांना आता हात खोलावे लागतील, कारण आकाश तरे ज्यांनी म्हटलं होतं की 4 वेळा मी 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा केलेला आहे. पहिल्या दिवसामध्ये प्रमोद शेडगे सरांनी ते इंटरव्ह्यू घेतला होता, त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं. तर ह्या खेळाडूला तुम्हाला मध्ये आणायचंच आहे. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, एकाला तर रिस्क घ्यावी लागेल, कारण चांगला खेळाडू आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतोय आकाश तरे. तर कुठेतरी जुना चेंडू सुद्धा झालेला आहे, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळेल. प्रफुल्लने तर विचार केलेला आहे कदाचित मोठे फटके खेळण्याचा. पहिल्या चेंडूपासून आपण बघतोय की बॅट खोलताना आपल्याला बघायला मिळतोय. यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 40+ मिलिंद पाटील काय यष्ट्यानं चिकटून उभा आहे आणि फलंदाजाला पुढे जाण्यापासून रोखण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतोय. निश्चित चांगली कामगिरी आणि हात खोलणं या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. हात खोलले गेले नाही तर मग पराभव होईल. मी म्हणतो तुम्हाला शांत राहून जर पराभव स्वीकारायचा आहे, त्यापेक्षा मग आक्रमकतेनं तो स्वीकारा. कारण प्रयत्न हे नेहमी केलेच पाहिजेत. आणि इथे ते शर्थीचे प्रयत्न, नुसते प्रयत्न नाही, अगदी शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. डू ऑर डाय ही सिच्युएशन आहे.
यावेळेस बॅटच्या आतल्या भागाला लागला आणि नंतर बॉडीला ब्रश केलं. बॉडी ब्रश नंतर एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर. एकेरी दुहेरीने आता काही होणार नाही. आता खरोखरच वेळ आलेली आहे ती काहीतरी करून दाखवण्याची. जे प्रेक्षक इथे जमलेले आहेत त्या प्रेक्षकांना खुश करण्याची ही नामी संधी तुमच्याकडे आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार दीपेश. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय ऑफ स्टंपच्या वरनं, मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि हर्षनं टिपलाय एक चांगला कॅच. माघारी परतवले इथे फलंदाज साहिल कुडूला. पहिला झटका, पहिली विकेट इथे तंबूच्या आसराला परतत असताना फलंदाज साहिल कुडू. कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग, गमावले गजबजलाई डोंगर, गमावले गजबजलाई डोंगर ग, गजबजलाई डोंगर, गमावले गजबजलाई डोंगर ग, गजबजलाई डोंगर, गमावले गजबजलाई डोंगर ग. शैलेंद्र पाटील यांनी सुद्धा साहिलला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर वळूया सामन्याकडे. 16 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात 2.3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज आकाश तरे आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मुख्यमंत्री चषक झाला होता बोईसरचं PDDS मैदान आणि त्या मैदानावर 8 चेंडूमध्ये 8 षटकार आले होते याच्या बॅटमधून. तोच हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. तशीच एखादी इनिंग त्याला इथेही साकारावी लागेल. चांगला खेळ त्याच्याकडनं अपेक्षित आहे आणि तो चांगला खेळ काय या मैदानामधनं आज त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं. फुलर लेंथ हे टेनिस बॉल क्रिकेट मधलं सर्वात प्रभावी अस्त्र आहे आणि त्या फुलर लेंथवर यावेळी चेंडू हाताळत असताना धावसंख्या जेमतेम आहे असं म्हणावं लागेल. कारण 17 बॉल मध्ये 17च धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 3 ओव्हरच्या मध्याना आधीचा शेवटचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. 2.5 नंतर 17 एखादा मोठा फटका इथे अपेक्षित आहे. तो जर आला तर एक चांगली टोटल ती धावफलकावर उभी राहू शकते. ऑफस्टंपच्या बाहेरनं तिथे मोठा फटक्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. चेंडूवरची आयसाईट थोडीशी डळमळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर समाप्त झाली आहे. 3 ओव्हर नंतर फक्त 17 लागल्यात. येणारी 3 षटकं आणि त्यामध्ये जवळपास इथनं 63 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार इथे आता अत्यावश्यक बनलेत. येणारे 18 बॉल आहेत. या 18 बॉल पैकी 9 बॉलवर षटकार जर आले तर या मॅचचा रिझल्ट तो तुम्हाला बदलता येईल. बघूया काय घडेल येणाऱ्या बॉल्सवर ते पाहण्याआधी जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजतंय एक छोटी संधी देऊ आपल्या डीजेला. चैतापाकाचे महिन्यानी येईन तुझे मी जत्रेला, चैतापाकाचे महिन्यानी येईन तुझे मी जत्रेला, माझी एक विराई इथे हरले डोंगराला, माझी एक विराई इथे हरले डोंगराला. 18 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष समोर आहे. प्रत्येक षटकामागे 21 धावा करायच्या आहेत आणि या 21 धावा करायच्या असतील तर तुम्हाला एका षटकामागे कमीत कमी 3 षटकार मारावे लागतील. या वेळेला आकाश तरेच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे गडी बाद होताना सागर कुडूचं सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळतंय. झेल काय जबरदस्त क्लिअर केला गेला आणि एक खूप मोठ्या खेळाडूला मात्र इथून माघारी पाठवण्याचं काम सागर कुडूने केलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. झेल बरोबर झालेला आहे की बाउंड्री लाईनच्या रोपला पाय लागलाय हे बघण्यासाठी आमचे तिसरे पंच इथे उपस्थित झालेले आहेत. परंतु जल्लोष सर्व काही सांगून जातोय. ज्या पद्धतीने सेलिब्रेशन झालं झेल घेतल्यानंतर क्लिअर झेल असेल अशी बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते ती बिरवाडी संघाची. तर फलंदाज बाद होतोय. एक जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला. इथे क्लिअर झेल आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल. आता 17 चेंडू आणि विजयासाठी 63 धावांचं लक्ष समोर आहे. हा सामना किती फरकाने आता गमावतील
हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल, कारण उरली आशा होती ती आकाश तरेवर होती. आकाश तरे याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते, परंतु इथून आकाश तरे लवकर बाद झाल्यानंतर काय जबरदस्त झेल, अप्रतिम. बाउंड्री लाईनच्या अगदी 2 ते 3 इंच मध्ये पकडला गेला झेल. आदरणीय बाळू दादा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेन की दादा आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माकणी प्रीमियर लीग मध्ये आम्हाला VIP ट्रीटमेंट मिळते त्यांच्याकडून. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय, चेंडू निघून जातोय, पुन्हा एकदा वन बाउन्स, क्षेत्ररक्षण केलं जाईल चेंडूला, तोपर्यंत 2 धावा. आता एकेरी दुहेरीने होणार आहे. अक्षय सर काय म्हणतील? निश्चित एकेरी दुहेरीनं ही मॅच जिंकणं आता खूप कठीण आहे, अशक्य आहे. कठीण नाही म्हणता येणार, अशक्य आहे. जिंकायचंय, हे आव्हान शक्य करायचंय. षटकार आणि चौकार, दुसरा पर्याय नाही. आफ्टरमोरनं यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मधलं तेवढं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. मिडल ऑफ द बॅट या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं कमीच राहिलंय. आतापर्यंत जेही स्ट्रोक आलेत. पहिला बॉल ज्या पद्धतीनं कव्हर वरनं खेळला गेला होता, मात्र त्यानंतर ती चमक ती धमक ती आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे असंच म्हणावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे थोडासा खाली राहिला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमधनं होणं गरजेचं आहे आणि ती चांगली गोलंदाजी होती. कारण इथे हाच विचार करतोय जय बजरंग बिरवाडी संघ की जास्तीत जास्त फरकानं विजय नोंदवावा, अगदी त्या दिशेनं वाटचाल होती. नोचा इशारा आलाय. यावेळेस पंच अजित म्हात्रे तिथे आम्हाला दर्शवतायत की हा बॉल नो आहे. बघा हा सिग्नल आमचे DJ सुभाष भाऊ यांच्या माध्यमातून आलाय. चांगली कामगिरी करतायत. प्रत्येकानं परिपक्व व्हावं हीच अपेक्षा असते आणि अगदी PK DJ खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा बॉल चाललाय. जोपर्यंत इथे फील्ड केला गेला 2 रन्स इथे धावफलकावर जोडल्या जातील. मात्र जसा उल्लेख झाला फार फरक पडणार नाही. डबल जात राहिल्या ओव्हरला 10-12 रन्स गेल्या तरी इथं एक मोठा फरक आणि तो विजय नोंदवता येईल जय बजरंग बिरवाडीला. यावेळेस बॉल हवेत आहे आणि तो क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देईल. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवणार आणि प्रेक्षकांना भरपूर आनंद देणारा हा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. बघा काय अप्रतिम स्ट्रोक होता यावेळेस. एक अप्रतिम पुल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. तो एवढा पॉवरफुल होता की क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनला. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला सागरच्या विपक्षामध्ये. धावसंख्या 30 आहे आणि विजयाकरता 12 चेंडू आणि त्यामध्ये 50 धावा पाहिजेत.
12 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 50 धावा धाफलकावर लावणं कठीण आहे. मात्र मनोज भाऊ मी म्हणतो अशक्य नाही आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताय, जे काही विश्वास तुमच्यावर दर्शवला जेव्हा संघाची बांधणी झाली ऑक्शनच्या दरम्यान, त्यावेळेस जो विश्वास दर्शवला तो विश्वास सार्थ ठरवण्याची आजची वेळ आहे. जर इथे 12 बॉल मध्ये 50 धावा धाफलकावर जोडल्या तर मला वाटते या आग्री प्रीमियर लीगच्या इतिहासातलं ती सर्वात हायेस्ट आणि सर्वात जबरदस्त चेसिंग असू शकते. प्रफुल्ल पाटील आहे तोपर्यंत एकवीर माकणेला आशा असतील, कारण ह्याच्या नावावर सुद्धा 17 चेंडू 68 धावांची खेळी प्रफुल्लच्या नावावर आहे. परंतु आज स्ट्रगल करताना सकाळच्या 17 पासून आपण बघतोय मोठे फटके येत नाहीत, कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर आहे. परंतु इथून जर चांगली कामगिरी केली, सामना जवळ नेला तरी नेट रन रेट मध्ये जो तुम्हाला सुधार करायचा आहे तो होऊ शकतो. इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंचांचा धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 49 धावांचा आता लक्ष समोर आहे. 12 चेंडू आणि 49 धावा. चांगली फलंदाजी इथनं ही करणं गरजेचं आहे. काल अशीच एक मॅच, कालची चौथी मॅच, जिथे वाटत होतं की अमित पाटील आणि कंपनी विजयी होईल, मात्र होत्याचं नव्हतं झालं. तिथे अचानक ज्या 25 धावा 7 बॉल मध्ये गरज असताना मॅच टर्न झाली आणि ती मॅच जिंकली. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर कडे उडवलाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चित्त्याची चपळाई या खेळामध्ये खूप महत्वाची आहे. मी समालोचन करताना मनोज पाटील सर नेहमी म्हणतो ना की हा खेळ जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळायचा आहे तर मग 2 प्राणी आहेत ना, त्यांचे गुण तुमच्या अंगामध्ये असणं गरज आहे. एक म्हणजे चित्त्याची चपळाई आणि दुसरं म्हणजे बहिरी ससाण्याची नजर. कारण हा खेळ नजरेचा आहे. तुम्ही चांगली नजर बॉलवर घडवून ठेवली तर बॉल बॅटमध्ये मिडल होतो. आउटसाइड एज आणि त्यानंतर एक चांगला कॅच, वड कॅच, सुपर विकेट किपिंग आपल्याला मिलिंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जवळपास मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ना, त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा इथे त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे जर आपण पाहिली तर 33 वर स्थिर आहे. विकेट आली आहे खेळाडू बाद. ला 3 अशी स्थिती आहे. 10 बॉल 47 धावसंख्येची गरज आहे. कठीण आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेवढ्या जास्त या आव्हानाच्या जवळ जाता येईल ते जवळ जाण्याचा प्रयत्न तुम्हाला मॅचच्या दरम्यान करावा लागेल. खडतर आहे मात्र अशक्य नाहीये. पुढचा बॉल यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. पंचाच्या दृष्टीनं इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त बाहेर आहे. ऑफस्टमच्या आशुतोष व्यवहार तिथे इशारा करतात व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 34. 34 या आकड्यावर 27 रन इथे पर ओव्हर दाखवलं जातं. रिक्वायर्ड जो रन रेट आहे त्यामध्ये ऑफ्टमोरनं खेचून मारलंय, उडवलंय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करत असताना व्हॉलीबॉलचा खेळ सुरू आहे की काय असं चित्र त्या व्हॉलीबॉल प्रमाणे त्यानं बॉलला पास केलं आणि पाठवलं सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजे. बघा ऑफ्टमच्या बाहेर फुलटॉस होता, तिथनं खेचून मारलं आणि तदनंतर क्षेत्ररक्षकांना तिथे प्रयत्न जरूर केले. नव्हता कॅच, त्याच्या हातामध्ये पडला नव्हता, स्पर्श करून निघून गेला. प्रयत्न एफर्ट चांगले होते आणि चांगले एफर्ट लावताना तिथे जर आपण पाहिलं तर हा षटकार आलाय. 40 धावा दाफलकावर आहे. 40 ची अजूनही गरज आहे. मात्र 40 लावण्याकरता खूप कालावधी घेतलाय. 40 धावा दाफलकावर लावण्याकरता 9 बॉल आहेत.
येणाऱ्या 3 बॉलपैकी 2 बॉलवर षटकार आले तर मग मॅच ऑन होऊ शकते. इथनं उडवलंय पुढच्या एकदा, मात्र हा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्यात. स्टेप आउट केलंय, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलंय ते आशुतोष व्यवहारे यांनी दर्शवलं. नोचा इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 9 बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 9 चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे आणि ज्यामध्ये 37 या धावसंख्येची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लोवर फुल टॉस हवेमध्ये उडवलाय. बॉल सी तिथे फ्री हिट होता. चांगले एफर्ट, लाजवाब एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळाले. तर पुन्हा एकदा आपण बघतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली, कारण क्षेत्ररक्षकाने जेव्हा सांगितलं झेल हातामधून सुटल्यानंतर लगेच त्याने इशारा केला होता की आपण तिसऱ्या पंचांची मदत घेऊन चेक करा माझा पाय बाउंड्री रोपला लागलाय की नाही. तर आमचे तिसरे पंच विरल नायर सर इथे उपस्थित झालेले आहेत, चेक करतायत ते. जय बजरंग बिरवाडी वर्सेस आई एकविरा ग्रुप माकणे ही लढत आपल्याला बघायला मिळते. जय बजरंग बिरवाडी विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला बघायला मिळते, परंतु क्रिकेट आहे आणि इथून जर आणि इथे निर्णायक षटकार आलाय. हा षटकार आहे, 6 धावा आहेत. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. बघा एफर्ट चांगले होते, मात्र हे एफर्ट चुकीच्या क्षणी लागले आणि त्यामुळे तिथे षटकाराचा इशारा आलाय विरल नायर यांच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. आता 8 चेंडू आणि 31 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. 8 बॉल 31 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय त्या नो बॉलनं. तो नो बॉल आला, त्यावर रन्स आल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक षटकार आलाय फ्री हिटच्या बॉलवर. आता मॅच मध्ये रंगतदा आली. 8 बॉल 31 ची गरज आहे. 2 बॉल मध्ये एक षटकार आला 25 वर येईल आणि एका ओव्हर मध्ये 25 बनू शकतात. त्या बनताना आपण खूप वेळा पाहिलं. 2 पैकी 1 बॉलवर एक मोठा फटका इथे गरजेचा आहे. पुढचा बॉल ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केली, एक सिंगल तर जरूर मिळाली. डबल करता कॉलिंग आहे. इथे संधी द्यायला हवी होती असं वाटतंय, मला वाटतंय, कारण विकेट सॅक्रिफाईस झाली असती तरी हरकत नाही. मात्र जो इन्फॉर्म आहे, जो धावा घेतोय, जो चांगले फटके खेळतोय, त्याला स्ट्रायकर इनकडे आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता. हा प्रयत्न व्हायला हवा होता, कारण आता तुमची स्थिती अशी आहे की 7 चेंडू आणि 30 धावा. जो फलंदाज इन्फॉर्म आहे, जो फलंदाज या मैदानावर खेळतोय, तर त्याचा आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे त्याला स्ट्राईक एंडवर आणणं गरजेचं होतं. कालच्या दिवसामध्ये हीच चुकी झाली होती. 1 धाव अतिरिक्त गेली, सागर कुडू गेला, 1 षटकार आला आणि तदनंतर एका षटकात 19 धावांची गरज असताना त्या धावा पूर्ण झाल्या होत्या. इथून आपण बघतोय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. संकल्प ठाकूर पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आता 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 4 षटकार आता मारायचे आहेत. छोटासा ब्रेक येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू मध्ये 28 धावा करायच्या आहेत. विजय संपादन करावा लागेल, तर मात्र ह्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. अन्यथा जय बजरंग बिरवाडी संघ हवी होताना आपल्याला बघायला मिळतोय. जय बजरंग बिरवाडी संघ
जेव्हा फलंदाजी करायला आला तेव्हापासून या सामन्यावर त्यांनी घट्ट पकड निर्माण केलेली आहे आणि ती पकड शेवटच्या षटकापर्यंत मात्र सोडलेली नाही त्यांनी. जो आपला वर्चस्व आहे या सामन्यावर तो त्यांनी पकडून ठेवलेला आहे. श्रीकांत ठाकूर 50+ चे खेळाडू आहेत, परंतु काय फिटनेस, प्रत्येक वर्षी आगरी प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्याकडून होते. बघा, आपण विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण पाहताय आणि विश स्पोर्ट्सने एक ऑफर दिली आहे. जर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत ही स्पर्धा चालू असल्या दरम्यान, तर मग एक ऑकलेचा गॉगल, ऑकले कंपनीचा एक गॉगल इथे कुपन्स असतील, त्या कुपनच्या माध्यमातून दिला जाईल आणि जो पारितोषिक ज्या व्यक्तीला मिळेल तो सबस्क्राईब केलेला व्यक्ती असायला हवा इंस्टाग्राम आणि युट्यूबला. चांगली ऑफर आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ते महत्वाचं आहे. जे बेल आयकॉन आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन देतं चांगल्या चांगल्या स्पर्धांचे, त्यामुळे ते प्रेस करायला विसरू नका. इथे एक अनिक चेंडूचा इशारा आलाय, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, तिथे बॉडी स्विच केली होती असं दर्शवलं, मात्र त्यानंतर माघारी आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. आपल्या षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस करून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत त्यांना बॉलला फील केला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 1 या आकड्यांना पुढे सरकत असताना 53 वर मधला काही काळ जो मनोज सर फुकट गेला ना, जो काही बॉल जे बॅट मध्ये मिडल झाले नाही किंवा जिथे संतता सिंगल डबल्स होती तिथे 1-2 मोठे फटके आले असते तर ही मॅच आता पूर्णपणे बॅलन्स असते. मात्र तो मधला काही काळ खूप शांत गेला ना, तिथे रन्स आला नाही, त्याचा प्रादुर्भाव भोगावा लागतोय. 3 षटकांमध्ये जी धावगती हवी होती ती आली नाही. प्रफुल्ल आणि साहिल होता. साहिल एखाद फटका साहिलच्या बॅटमधून सुद्धा आला, परंतु प्रफुल्ल, साहिल आणि तदनंतर आकाश तरे या तिघांनी निराशा केली आणि त्याचंच कारण आपण बघतोय की आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 27 धावा. आकाशकडून अपेक्षा होती, पूर्ण माकणे गावाला सुद्धा असेल आकाशकडून अपेक्षा, कारण आकाशने या मैदानावर प्रत्येक वेळा चांगली फलंदाजी केली आणि आगरी समाजाचा विचार केला तर आकाशने खूप मोठमोठ्या स्पर्धा त्याने हाताळलेल्या आहेत आणि एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. ही डोकेदुखी असेल आई एकविरा ग्रुप माकणीची. निश्चित प्रत्येक खेळाडू प्रत्येक स्पर्धेत फॉर्म मध्ये असतोच असं नाही. अप अँड डाऊन हे प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये असतात. मात्र हा सांघिक खेळ आहे, जिथे 11चे 11 चांगला परफॉर्म करतील तेव्हा विजय संपादित करता येईल. मात्र आकाश होम ग्राउंड होतं, तिथे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं जायज आहे. त्याच्याकडनं अपेक्षा होते, मात्र अपेक्षेचा भंग तो होत असताना पाहायला मिळाला. ऑफ्टमोरनं उडवलंय बॉलला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षक बनेल तिथे प्रेक्षक. बॉल निघून जाईल साइड स्क्रीनवर. धमाकेदार स्ट्रोक. षटकार 6. देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार सारा संसार चांगला फटका होता, चांगला फटका होता. फोर्स केलं होतं आणि एवढ्या पॉवरफुल तरीकेनं हे फोर्स केलं होतं की क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. बघा आपली मनगटाची ताकद आहे ना किंवा फोरआर्म्स, त्याची ताकद तिथे दाखवली गेली. पुन्हा एकदा उडवायचंय, मात्र कनेक्शन ते मिडल नव्हतं आणि त्याच कारणानं माघारी परतावं लागेल. विकेट मिळेल फलंदाज बाद. तीन चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. अशक्य आहे, मात्र रन रेट मध्ये सुधार आणण्याकरता रन्स घ्याव्या लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल
इथे उडवलंय बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. म्हणून सर एक गोष्ट या ओव्हर मध्ये आपण जर पाहिली ना तर जिथे जिथे वाचण्याचा प्रयत्न झालाय तिथे तिथे मार खावा लागलाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न होता ऑफस्टमच्या बाहेर चौकार खावा लागला. कारण फलंदाजाकडे आता पर्याय नाही. ते फक्त विचार करतात की जेवढे आम्ही जवळ जाऊ तेवढा आमचा नेटमध्ये सुधारा होईल आणि त्यामुळेच कदाचित हे फटके येताना आपल्याला बघायला मिळतात. इथून सुद्धा आता आपण बघितलं तर वाईट यॉर्करवर चेंडू होता. 2 धावा पळून पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज असेल. सामना पूर्णपणे आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. इथून 2 गुण त्यांना क्वालिफायच्या दिशेने नेतील यात काही शंका नाही. 1 चेंडू आणि 15 धावा. निश्चित शेवटचा बॉल आहे. 15 धावसंख्येची गरज आहे. मात्र या बॉलवर किती धावा येतील आणि हा फरक कितीचा असेल ते आपल्याला पाहायचंय. या डावाचा शेवटचा बॉल, या मॅचचा शेवटचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टम वरनं खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा. आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल आपल्या विजयाचं सेलिब्रेशन करण्याकरता. कारण हा विजय खूप महत्वाचा असेल जय बजरंग बिरवाडी संघाकरता. कारण विजय नोंदवणं इथे आता अत्यावश्यक बनलंय. कारण आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये तुमच्या नावासमोर क्यू लागावा ही इच्छा घेऊनच हे 6 संघ मैदानामध्ये उतरलेत. त्यापैकी 3घांचा प्रवास इथे समाप्त होईल. यावेळेस मात्र समोर चांगला फटका उडवलाय. ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहेत आणि 2 रन यावेळेस या बॉलवर येतील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 68 आणि 11 धावेने ही मॅच इथं जिंकली आहे टीम जय बजरंग बिरवाडीनं. जय बजरंग बिरवाडी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम